हाय गाईज, राजपाश यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर गाईज पावसाने नको गेलाय, बैल पण सोडलं नाही. याच्यात सगळी आहेत, 2 जण आहेत, बाकी इकडं आखी गँग तशीच आहे. आम्हाला मिशन आहे कोंबडा पकडायची आहे. तो पाणी भरतं निघत पकडत होतं, पण तो इथं जाऊन लपलाय. पहिले आंघोळ तुझा. तर गाईज यांना सोडलं, आता वापस आतमध्ये गेला, याला बाहेर काढतो. ते चल 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 तिकडे चाराला. गेले लाईनीत तिघं पण. पाणी थांबला, सोडला जरा. कोलबी आणलेली भाजी, त्यात चिंबोरी होती बारक्या. त्यास आपण मजा लेते. मर गई आहे. आरू आरू किंडोजा आणला तो तिथं संस्कृती खाते. किंडोजा खाते. काहीच बसलेलो मस्त जेवून घेऊन. बघतोय टीव्ही. तर लालबागच्या राजाचं विसर्जनच होत नाही अजून, तसंच समुद्रात येत. या तारपर अडचण येते मूर्ती ठेवायला. कधी विसर्जन असं झालंय. पलीकडे फिल्डिंग लावलेली, फिल्डिंग लावलेली. थोडस मागं सरून घ्या. आपणच आपल्या गाडीचं नुकसान करू नका. थोडं मागं सरा. पप्पू शेड वेळ होतोय, पप्पू शेड वेळ होतोय. गाड्या सुटला या मैदानाचा पहिला सेमी सुटला आणि लढत चल 7 गाड्यामध्ये एक बाद झाला. दुसरा बाद झाला. सुंदर अशा गाड्या पळतात. कोण होत पहिला गुलाबासाठी पात्र. आड्या सुंदर अशी गाडी बदल चित्र्याची लढत चालय आणि चित्र्याचं निर्वाद वर्चस्व. मागल्या गाड्यावर लक्ष द्या. बघा कुणी कुणाचं नुकसान केलं. 7 गाड्यापैकी 3 गाड्या बाद झाल्या, 4 गाड्या पळाल्या आणि 4 गाड्यामध्ये 1, 2 आणि 3 नंबरला कोण उतरलं तेवढं बघून घ्या. सेमीफायनल चल होणार आहे. सोडा पप्पू शेड. सेमीफायनल या मैदानातला 2 सोडायचं. सेमीफायनल 2 सोडायचं. सुटला या मैदानातला सेमीफायनल 2 सुटला आणि 2 मध्ये 7 गाड्या पळतायत आणि 7 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते. सुंदर अशा गाड्या पळतायत. अतिशय सुंदर आणि चेंडूचं निर्वाद वर्चस्व.
दुपारपासून मी मैदान बघत होतो शर्तीचा. एकाला बांध ही दोघांना बांधले नाही, ही गँग अख्खी इकडे. सकाळपासून विसर्जन थांबलेलं, आता विसर्जन होत आहे. गाई त्यानं खाना टाकला. आई खपोला बी आयलो बडा तेज खाता है बिडू. ब्लर झालाय मोबाईल. याने खपोला पण खातोय. गाई ज्याला बांधलेलं आहे सुटून पळालेला बघा वापस आला. चात नानाची टांग याच्या त्या आतमध्ये गेलतं कुठं ममद्या गेलतं कुठं सत मध्ये. नशीब मी बाहेर आलो, त्यांची धुन झाली असते आता भुंगाच्या नाही. चला आतमध्ये, तिकडे नको जावं बाबा. आता विसर्जन झालं पूर्णपणे बाप्पाचं, आपल्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं पूर्णपणे. बघा इथं मूर्ती आहे. तब्बल 24 तासांत विसर्जन झालंय बाप्पाच्या. बाप्पा. तर गाईज आजचा ब्लॉग एवढा शूट केला. आणि गाईज महत्त्वाचा बोलायचा होता, आमच्या ब्लॉग बघून खूप जण आमच्यावर नजर ठेवतात. जलणाऱ्यांची संख्या वाढली. अरे झाला विंदाच झाला गाईज, काय फकीर नाही. अजून झालं रान तर झाला असा का आमच्यावर नजर ठेवतात का याचं असं वागतोय तसं. तर ते आमच्यावर आहे. आमची घरातले नाही बोलत का असं नको वागू तसं नको. तुम्ही कोण आहेत बोलणार आहे. इंदाज झाला अजून जलवत राहण. तर काय आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जलणाऱ्यावर तुम्ही इंदाज झाला आणि सबस्क्राईब केला तरी घंटा फरक नाही. चला बाय बाय.